नैना आचार्य यांच्या चिमण्या या कथासंग्रहातून सदा भुकी सदा सुखी नावाची कथा. 12:30च्या शाळेतील मुलांना 15 मिनिटे आधी शाळेशी नेऊन मालू भर उन्हात घाम पुशीत उभी होती. घंटा व्हायची तेव्हाच झाली. सकाळच्या सत्राची मुले शाळेतून फुटलेल्या धरणाच्या पाण्याप्रमाणे बाहेर खळाळत किलबिलत धावत आली. लगेच रस्ता काढीत मालूने त्याबरोबरच्या मुलांना शाळेच्या व्हरांड्यात सोडले आणि लगबग जांभळीखाली येऊन उभी राहिली. बाहेर आलेल्या मुला-मुलींतून बसने जाणारी मुले बसमध्ये चढली. कुणाच्या घरची माणसे सायकल किंवा स्कूटर घेऊन आली होती ती त्यावर बसून गेली. काही स्त्रियासुद्धा लुना घेऊन हल्ली येत त्याही मुले घेऊन गेल्या. दूर घरे असणारी बसने जात, कुणी आपल्या वाहनाने फर्लॉंगभर अंतर असणारी, काही मुले 6 जणांच्या गटाची रिक्षा रतिबाने लावून जात, कुणी नातलगांबरोबर चालत. घर जवळ असणाऱ्या काही मुलांना घरून ने-आण करायला कुणी नसे तिथे मालूसारखे स्त्री-पुरुष मुले आणण्या-नेण्याचे काम करीत. 5ही मुले जमेतो मालू थांबली. मग तिने सर्वांची दप्तरे खांद्यावर लटकावली. मुलींनी त्यांच्या छत्र्या उघडल्या. डबा आणि पाण्याची बाटली खांद्याला लावली. हे धरूनच चालत मुले. अवजड दप्तर बाईंकडे, हलके सामान आपणाकडे. आता ही 5 ओझी पण कमी नव्हती. जरा कमरेत वाकून मालू उडत्या पायांनी चालू लागली. कारण घाई होतीच. भरभर चालून ओझ्याचा भार लवकर संपतो ना. गावी डोंगरातून जळणासाठी मोळी आणताना ती अशीच झपाझपा डोंगर उतरून येई. शिवाय पुढची कामगिरी होतीच. मुलांना धुडकत चालायला आवडते. त्यांचे वयच उचबळ असते. सकाळभर बसून खुडकलेली मुले उडत धावत तिच्या जोडीने जात. एकेकाला वाटेत सोडत मालू शेवटच्या इमारतीशी लगबगीने निघाली. कुणाचे घर 3ऱ्या-4थ्या मजल्यावर असले तर ती त्रासे, कारण वरपर्यंत तिला जावेच लागे. मूल अवजड दप्तरासह सकाळी 1 खाली येईल, पण ते दमल्यावर वर तिनेच जायला हवे अशी अट असे. बेल दाबून दप्तर देऊन ती पळतच खाली येई. बाकीच्या मुलांना फार वेळ ताटकळत ठेवणे बरे नसे. ती शेवटच्या इमारतीशी येईल तोवर कॉन्व्हेंटची बस येण्याची वेळ होत आली. मधला रस्ता घाईने ओलांडणे शक्य नव्हते, पण तो ओलांडल्यावर ती जवळ पळू लागली. एकच हात दप्तरात गुंतला होता. दुसऱ्या हाताने मुलाचे मनगट पकडून ती त्याला रस्त्याकडेने ओढीतच निघाली. पण झपकन वेग कमी करावा लागला. वरून मुलाची आई बघेल तर झाडील ना. मग जिन्याशी ती मुलाला म्हणाली, "मी भरभर जाते, तू ये पाठोपाठ." 4 जिने चढून धापा टाकीत तिने बेल वाजवली. आतून बाई सावकाश स्लीपर चटक-पटक करीत आल्या. आकसत त्यांनी दार उघडले. तोवर मूल पोचलेच होते. दप्तर व मूल आत ढकलून ती पाणी मागण्याची इच्छा दाबून पळत खाली आली. हा तास असाच ताणाताणीचा होता. भर उन्हाची वेळ, दर शाळेच्या वेळाची काटेकोर तंत्रे सारे सांभाळून ती तुकड्या ने-आण करणे ती जमवी. शरीर किडकिडीत होते म्हणूनच तर तरतर पळत ती साऱ्या वेळा जमवी. आता पण ती फास्ट वॉकिंगच्या शर्यतीत म्हणजे जवळ पळत चालली. सकाळी वस्तीच्या अंगाला बस असे. दुपारी रस्ता ओलांडून पलीकडे जायचे. ती मनाला रोज बजावी. घाईमुळे हा मला प्रचंड वाहतुकीचा 100 फूट रुंद रस्ता निष्काळजीपणाने ओलांडायचा नाही. कुठलाही ट्रक जीव ठोकरील थेट वर. लोकांच्या मुलांची ने-आण करताना आपली मुले पोरकी होतील, मुलांच्या आयांची तीच ताकीद होती. दुपारी मुले नीट सांभाळून रस्ता पार आणायची.
पण तिला जरा उशीर झाला तर ती बड्या घरची आगाऊ पोरे सावलीत वाट न पाहता ओझ्या सकट निघत. इतर कुणा मुलांच्या आया आलेल्या असत, त्यांच्या पाठोपाठ ही मुले येत. हे पाहून मालूनं धसकाच घेतला. तिने त्या मुलांना अनेकदा गोडीने बजावले. मी येईस्तोवर रस्त्याकडेला चिकटून राहा, हलू नका, तरी ती सदा धास्तीत राही. आता ही सावध इशारा मनाला करीत होता. तरी ती लगबगीनेच महामार्ग ओलांडून पालकांच्या कळपाजवळ उभी राहिली. आताची मुले तिने सावकाशीने पोचवली. शेवटचे घर आले. याच घराची मालकीण सकाळी शाळेत शिक्षिका म्हणून जाईल. ती यावेळी येते. अनायासे तिच्या समोरच काम करून घेता येईल म्हणून मालूलाच तिने कामाला ठेवले. मालूने भराभर केर काढला. अगं अगं, पाणी तर पी, घामेजलीस. मालूनं तोंड धुतले, पदराला पुसले. मग बाईंच्या फ्रीजमधील बाटली टेबलावर ग्लासात ओतून ती भांडी भराभर घासू लागली. पाणी पी ना, उन्हातून आल्या आल्या नको, दम घेऊन पिते. ती खणाखणा भांडू लावू लागली. बाईंनी कपडे भिजवून ठेवले होते. तिने पाणी पिऊन धोका उचलला. मुलांसह बाई जेवायला बसल्या. तिने धुणी वाळत घातली. तोवर बाईंनी थोडा भात, ब्रेड व आमटी ताटलीत तिच्यापुढे ठेवली. यावेळी खरंच कडाडून भूक खवळली होती. बहुधा रोज बाई काहीतरी देत, मग ती त्याबदली कट्टा बेसीन धुवी. फडका मारून मालू एकच मिनिट पंख्याखाली टेकली. बाईंनी बेडरूमचे गडद रंगी पडदे ओढले. त्या तासभर आराम करणार होत्या. मुलंही झोपली. मालू लगबगा निघाली. अजून 4 घरची भांडी व 2 घरी पोळ्या, मग तेवढ्यात घरी जायची. आपले धुणे धुवायचे, मुलांना खायला करून द्यायचे, नाहीतर दोघं मिळून रुपया हातावर ठेवायचा की परत निघायचे. सायंकाळी सुटणाऱ्या शाळेची मुले आणायला मालू नावाचे हे यंत्र घड्याळाच्या काट्याबरोबर अशी स्पर्धा करीत धावत होते. दिवसभर हाडे, स्नायू, रक्त घुसळून निघे. सायंकाळी ती जरा सावकाश शाळेकडे आली. वाटेत रात्रीला व सकाळी भाजी घेतली. कांदे, मुळा, वांगी स्वस्त व जपून रांधली की मस्त मुलांना एक पेरू घेतला. एक मुळा तिने चरचरून चावला. तोंडाला बरे वाटले. तिची नजर मनगटाकडे गेली. मुळातच ती लख्ख गोरी आणि सोनपुतळी नव्हतीच. शेतकऱ्याची लेक ती. बालपणी पण शेतात राबलेली, पण रंग जरा सावळा इतपतच होता. जवानी ठेच हात गोंडस व तुकतुकीत होते. पालथा हात सावळा व पंतजाकडील भाग उजळ होता. आरोग्याची गुलाबी छटा पंजांमध्ये होती. आज हाताची हाडे बाहेर दिसत होती. मनगट चपटे झाले तर दंड दुधीसारखे कमीजस्त बारीक, एकसारखे गोल नितळ बाहू उरले नाही. त्वचा भरभरीत धुणी धुवून सोडा, शाबू, भांड्याची पावडर यांनी फुटलेली. हात काय, कपाळनी तोंड पण रापले. करपट काळी छटा चढत चढत पक्की झाली. तिने खडा गेला म्हणून चप्पल काढून तो झाडाला धाडला. पावलांवर चपलांच्या पट्ट्यांच्या जागी पांढुरकी व इतर जागी काळीकुट्ट चामडी पडली होती. पावलेसुद्धा रोज मध्यान्ही करपून गेली. फक्त 30चे वय. शरीर असे वाळके, हडकुळे, काळे, चरबीहीन, कांतीहीन. तिनेच ओढवून घेतली ही कामे. आता ती त्यात अशी अडकली होती की तिला सुटत नव्हते. वाटे जत्रेतील पाळणा चालू झाला की त्यात घट्ट धरून बसायचे. चालत्या पाळण्यातून उतरू म्हटले तर फेकले जाऊन अंग फुग्यागत फुटेल. या चक्रात गरगरत राहणे भाग आहे. सायंकाळी ती पोळलेले पाय ओढीत घरी आली. शेजारी नवऱ्याच्या कंपनीतील सहकारी कामगार होता. तो म्हणाला, बबनने निरोप दिलाय, आज रातपाळी पण जोडून हाय, तो कॅन्टीनमध्ये जेवूनच येईल. तिने मान डोलावून मनाचा सुस्कारा सोडला. मुले खेळायला पळाली.
मालूने केस विंचरून बांधले, तोंड धुवून पावडर कुंकू लावले, काहीतरी वाटून काजळ कोरले. मग पिशवीतून आणलेला एक गुलाब केसात खोवला आणि आज बाईंच्या कुंडीत खूप गुलाब होते. तिने एक गुपचूप काढला. ती आरशात बघू लागली. ती ताजी प्रसन्न वाटली. पण हे रूप कुठे नि 15 वर्षापूर्वीचे कुठे? ऐन 15व्या वर्षीची ती मालन. घरकाम शेतीत राबूनही तिने शर्थीने 4 इयत्ता शाळा केली. खेळली, हुंदडली, पोटाला कमी नव्हते. नातीदुती होताच घराघरात तरारली. सावळी पण तुकतुकीत नि छान दिसायला लागली. बापाने कर्तव्य केले. या छान फुलत्या फुलाला मागण्या येत होत्या. त्याने प्रथम वर तरुण कमावता चाकरमणी बघून दिला. कुणालाही नाराज व्हायचे, नावे ठेवायचे कारण नव्हते. मुंबईत जाणार म्हणून मालूही खुश होती. मालूने ट्रंकेतून एक पाकीट काढले. आत प्लास्टिकमध्ये 3-4 फोटो होते. लग्न करायचे म्हणून तालुक्याच्या स्टुडिओत 2 काढलेले. एक आते बहिणीच्या लग्नातला, एक स्वतःच्या लग्नाच्या बबनबरोबर वधू वेशातील. साऱ्या फोटोतून ती किती गोड नि प्रसन्न वाटत होती. या क्षणी तिने जाणीवपूर्वक आरशात प्रसन्न चेहरा ठेवला. तरी पण डोळ्यांतला थकवा जात नव्हता. गालावरचे कोनाडे, अकाली मानेवरच्या रेषा, गळ्याचा शंख जरा दिसू लागलेला, नाक जास्त पुढे येऊन गाल व डोळे खोल गेलेले अन ओठ तसे नव्हते, ओलसर द्राक्षासारखे. या फोटोत तिचे गाल टमाट्यागत फुगलेले, वर निर्भय मुक्त हसू, हसरे दात, टपोऱ्या ओठांतून हास्य करणारे, कानांत खोटे लांबडूल, लहान टिकली, खांद्यावर 2 वेण्या, घनदाट केसांच्या. ऐन 15 वर्षीय निरोगी फुलती कळी. इतर कशानेही रूप पाहून सुंदरच भासणार हे रूप. कुणाला वाटेल हीच का ती मालू? अवघ्या 15 वर्षात हे काय करून घेतले? नीरस थकलेले सुकलेले शरीर. का? कशासाठी? का? जबरदस्ती कुणीच केली नव्हती. तिनेच जबाबदारी ओळखून डोक्यावर ओझे घेतले. ते नकळत वाढू लागले. पैशाच्या मोहाने, गरजेने ते वाढत गेले. मान, पाठ अवघडायचे. पण तक्रार कुणाविरुद्ध करणार? कुणाशी करणार? आपण उचललेल्या ओझ्याचा भार आपणच व्हायला हवा. आपण बेजबाबदार ऐदी का नाही? आपल्या कुटुंबावर आपली आली तशी इतर काहीवर आली. आणखी काही कुटुंबात दुसऱ्या अडचणी येतात, संकटे ओढवतात. महागाईने तर साऱ्याच झोपड्या झोडपून निघतायत. सत्व नि अब्रू टिकवणं महा कठीण झालंय. तरी काही मख्ख मद्दड गृहिणी पाळणे हलवीत, चूल फुंकीत नुसत्या 4 भिंतीत राहतात. वेळप्रसंगी चूल पेटवायला लाकूड नसते, तर कधी पेटत्या चुलीवर भांड्यात शिजवायला काहीच नसते. पण त्या फक्त निमूटप राहतात, कुरकुरत नाहीत की काही हालचाल करीत नाहीत. ती चिंता नवऱ्याच्या माथी मारून त्या निर्बुद्ध चेहऱ्याने काहीच न बिघडल्यासारखा आव आणून बसतात. हे आपणाला जमत नव्हते. थोडीफार बुद्धी, संवेदना, अब्रूची चाड आणि कर्तव्य यापोटी आपण जिवंतपणा दाखवला. कर्तबगारी करायला सरसावलं. संसाराचे सुकाणू नवऱ्या हाती होतेच, आहे पण त्याला नाव आवरली नाही, तेव्हा आपण वल्ली मारली अन आपल्याच हाताने ऐन तिशीत थकलो. जबरदस्त जवानीची लाट असणारी 25शी आली, तेव्हा आली केव्हा नि गेली केव्हा कळलेच नाही. तिशीला तर दमछाक झाली की जेव्हा सुखवस्तू, स्त्रिया, मुले मोठी होऊन शाळेत गेल्यावर निवांतपण मिळून पुन्हा टवटवतात, यौवनाचा दुसरा निश्चिंत बहार लुटतात, तेव्हा आपल्याला शृंगाराची उत्कट इच्छा उरली नाही. सारा जोश, रस, आवेग या कामांनी शोषण केला. लग्नानंतर केवढी अपूर्वाई होती.
लग्नानंतर शिकलेले लोक हनुमूनला जातात. तिने सिनेमात पण ते पाहिलेले. गावठ्यात दुसरे निमित्त असते. मालू बबनच्या लग्नानंतर गावच्या कुलदैवताच्या पाया पडण्याचे निमित्त होते. लग्न मालूच्या गावी झाले. तिथूनच नवे जोडपे व गावच्या काकांचे कुटुंब परस्पर गावी गेले. भल्या पहाटे दुसरे दिवशी बैलगाडी जुंपून या जोडप्याबरोबर काका, त्यांचे 2 मुलगे व एक छोटी मुलगी निघाले. दूरवर शेताच्या सावलीत गाडी सोडली. चहा न्याहारी करून डोंगरवाटेने चढू लागली. पुढे दाट जंगल लागले. मालू आनंदली. तिला असेच आवडे. पूर्वी ती घरच्या सरपणासाठी आळीतील बायांबरोबर अशाच डोंगर रानात जाई. ती चढण नि रान भराभर चढली. देवीची पूजा कोंबडी देणे झाले. पुरुषांनी जेवण केले. जेवून सारे वाऱ्यावर पडले. तिच्या 2 सासऱ्यांना या रानातून रित्या हाती परत जायचे नव्हते. त्यांनी मोठी बॅटरी व बंदूक घेतलेली होती. बबनलाही हौस होती, पण सवय गेलेली. शिवाय बरोबर बाईल. काकांनी मालू व त्यांची मुलगी यांना घेऊन पायथ्याला धाडले. रात्री भूक नव्हतीच. शेतातील खोपीत ते राहिले. दूध प्यायले. जाजमावर गर्द शांततेत झोपले. पोरगी घोरू लागली. बबन धीट झाला. मालूला त्याने जवळ ओढली. ती दबत अहो पण म्हणत होती, तर त्याने तिचे तोंडच बंद केले. त्या निवांत हवेशीर जागी त्यांचे मिलन झाले. तो आवेग पुढेही टिकला. मालू रसलसली. छान झाली. बबनच्या नोकरीमुळे ती मुंबईत आली. त्याने छोटी खोली घेतली होती. शहरात झोपडपट्टी म्हटले तरी ती चाळीवजा होती. रखमा नावाच्या विधवेने 6 खोल्या ओळीने बांधून वर पत्रा टाकला. अर्ध्या भिंती विटांच्या, अर्धा पत्रा, 1 खिडकी नि दार. मालूला दोघांच्या राज्यासाठी ती खोलीही स्वर्ग भासली. तीच तिने नीटनेटकी केली. डबे भांडी भरली. पडदा लावला. सकाळी डबा द्यायचा. दुपारपर्यंत कामे आवरायची. भाजी करून ठेवायची अन केसतोड नीट करून ती 4 वाजता बबनची वाट पाहात दुसऱ्या दिवशीचे तांदूळ चाळवत बसे. बबन साधा कामगारच होता, पण कंपनी बडी होती. तो कायम झाला होता. या कंपनीत कुणालाच 3 आकडी पगार नसे. सारे 4 आकडी पगारवाले. त्यामुळे दोघांना खूप हौसमौज करता येई. दर सुट्टीत गजरा, सिनेमा चुकले नाहीत. वेळ मिळेल तेव्हा फिरायला जात. एखादी वस्तू घेत किंवा आईस्क्रीम खात. खेड्यात शेतावर काम करणारी सुखवस्तू घरची मालू मूळ निरोगीच. आता स्वतंत्र संसार, कौतुक करणारा नवरा नि नव्हाळी यामुळे भराभर बदलली. रसरसली. पांढरपेशा कारकुनांसारखा किंवा त्याहून छान त्यांचा संसार होता. त्या काळातला फोटो मालू पाहत होती. कानात रिंगा, वेणीत गजरा, गोबरे गाल नि मुक्त हसू. आता त्या रिंगा लेकीसाठी ठेवल्यात. तिला वाटलं आता आपला फोटो निगेटिव्ह सारखा दिसेल. आपण नोकरी मजुरी करीत नव्हतो. कसा आराम नि सुबत्ता होती. ते टिकलं असतं तर आज बऱ्याचशा वस्तीत 2 खोल्यांमध्ये तुकतुकीत अंगाने वावरलो असतो बाईसारखी. हो, कारण तेवढा पगार मिळालाच असता बबनला. पण सुखाच्या गाड्याला खीळ बसते ना. बबनच्या कंपनीत कॅन्टीन स्वस्त, सोयी भरपूर. पगार असूनही एक जबरदस्त युनियन घुसली. नाना बाता मारून त्यांनी आघाडी मारली. मग 2च वर्षात त्यांनी कामगारांच्या हिताच्या नावाने कामगारांचा संप पुकारला. दहशत जबर होती. निमूट घरी बसावे लागले बबनला. हातावर पोट असणाऱ्यांना हेच बेकारीचे विष पचवता येत नाही. 2च महिन्यांनी वाणी, दूध सारे बंद व्हायची वेळ आली. निदान पोट तर भरायला हवे.
एखादे कुटुंब गावी जात होते, पण त्यांचेच तिथे धड निभावत नसे. मुंबईच्या चाकरमान्यांच्या मनी ऑर्डरचे ठिगळ लावून अंग झाकणारी, एका पावसाळी पिकाच्या लहरीवर जगणारी कुटुंबे मुख्य आधार परत आला. मालूला गावी जावेसे वाटेना. संप मिटायचे लक्षण नव्हते. तो भरपूर काळ चालेल अशी वार्ताही. कारखान्यात जाणे म्हणजे तर सूर्यात मान देणे होते. फार काळ कोंड्याचा मांडा निभेना. बबनच्या कारखान्यातील कारकून जॉबर यांचीही कुटुंबे गावात होती. त्या पांढरपेशा बायका पण नोकरी नसेल त्यात गृहिणी कुठे वाचनालयात काम कर, कुठे नोकरीवाल्यांची मुले सांभाळ, शिकवण्या कर असा रोकड देणारा उद्योग करून चूल पेटवू लागल्या. ज्यांच्या बायकांना नोकरी होती ते कसेबसे जगले, पण झोपडपट्ट्यातल्या संपकऱ्यांच्या बायका सरळ उठल्या. कुणी आधीच कामे करत होत्या त्या मुलींना शाळा सोडून द्यायला लावून त्यांच्या मदतीने दुप्पट कामे करून लागल्या. कुणी पापड लाटायला जात तिच्या समोरची भक्कम देहाची सगुणा, चांगली टुमटुमीत संसार करणारी तिच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या. अखेर तिने एक मोठी पाटी आणली. पहाटे भायखळ्याला भाज्या आणायच्या. अपार्टमेंटच्या वस्तीतून फिरे. ती ताजी भाजी आणते म्हटल्यावर बायका तिला रोज बोलवीत. तिने जिने चढून दरेक मजल्यावर विकी. पुढे तिने ओझ्याला पोऱ्या ठेवला. आपण कोथिंबीर व गल्ला उचली. पोऱ्या पाटी घेई. रोज रोकड खेळू लागली होती. माझ्या मुलांचे पण हाल होऊ लागले. त्यांना दूध फळे सोडाच, भात भाकरी तरी खायला नको. ती रडत कुरकुरत. बबन घरात असला तर ओरडे. मालू त्याला समजावे. ज्या रात्री चहापाव खाऊनही पोट भरणे अशक्य झाले, त्या रात्री रिकाम्या पोटी मालू व बबन तळमळत होती. सगुणा काकी पण कामाला बाहेर पडल्या. मी इथे बसून रिकामे पोट पाण्याने भरण्यापेक्षा हातपाय हलवून काहीतरी करते, ती म्हणाली. मालू, मी अडप-झडप कामे बघतोय, पण भरवशाने काहीच मिळत नाही. अनेक कारखाने बंद पडलेत. मग मला काम करू दे. आता 4 महिन्यात भोवती 8-10 सोसायट्यांच्या इमारती उठल्यात. कामे भरपूर आहेत. सगुणा काकी, शांतीवहिनी साऱ्या 40-50च्या आहेत. तू तरुण आहेस ग. आपण नजर सरळ ठेवली तर आपलं पाऊल वाकडं पडत नाही, अन आपल्याला पण कुणी वावगं करीत नाही. बघ बरं, तुम्ही विश्वास ठेवला तर काय अडचण नाही. वस्तीतल्या शेकड्यांनी बायका कामं करतातच ना. बबन कुरकुरला. तरी मालूने दुसऱ्या दिवशी घरोघरी फेरी टाकलीच. नव्यानेच शाळा उघडणार होत्या. शाळेतील मुले पोचवायचे काम भराभर मिळाले. नोकरीवाल्या बायांची मुले दिवसभर सांभाळून खूप पैसा मिळे, पण त्या झोपडीत मुले ठेवत नसत. त्यापेक्षा मुले पोचवणे सोपे. 3 चकरा मारायच्या. बबन घरी मुलांचे बघे. पावसाळा तोंडावर आला. मालूने बबनला बजावले. गावी 10 मजूर लावणी बेणणीला लावतात. तिथे राहा. तुम्ही पावसाळी कापणी करून पोटापुरतं धान्य तर आणा. जमीन आपलीच आहे ना. अन शाळेतली सुमी राहू द्या. प्रमोदला त्या घरच्या गाईचं दूध पाजा. पोटभर भात खाऊ द्या त्याला. बबन कुरकुरला. मालू तरुण. इथे एकटी कशी ठेवायची. दिवसभर कामात जाईल. रखमा आजींना रात्री झोपायला बोलवीन. बिनगोर जा. बबन गेल्यावर तिचे काम कमी झाले. मग ओघानेच मालूने मिळत गेली ती धुण्या भांड्याची पण घरकामे पत्करली. तिने सारा दिवस जखडून घेतले. त्यामुळे तिने घर टुकीने चालवले अन वेळवक्तासाठी 2 पैसे बाजूला ठेवले. बबन आला, पण तिच्या कामांबद्दल बोलू शकला नाही. कारण गावी तो विडीपुरत्या रोकडीलाही महाग झाला होता. मालूमुळे मुलांचा दीनपणा संपला.
पोट तरी भरू लागले. पुरा 1.5 वर्ष लांबलेला संप कामगारांचा अंत पाहून मग युनियनने मिटवला 100 रुपये एक रकमी वाढ. कामगार नाचत कामावर गेले. मालूने मास्तरीणबाईंना विचारले, बाई 18 महिने अमुक पगार बंद अन पुढे 100 वाढ, फायदा काय झाला? मालू, कालचा पगार बंद हाच अर्थशास्त्रीय मोठा तोटा. 1.5 वर्षानंतर 100 पेक्षा 2 वर्षामागचे 1000 मोलाचे होते. हिशेब म्हणशील तर या कामगारांचा पगाराचा तोटा वाढीने भरपाई होत नाही. नव्या कामगारांच्या फायद्यासाठी जुन्याचा बळी घेतला अन कामगार खरंच जीव देण्याच्या भाषा करत होते. मालूने सुस्कारा सोडला. बबननेही सांगूनही मालूने कामे सोडली नाहीत, अधिक धरली नाहीत. पण शाळकरी मुलेनी घरकामे तिला हमखास रोकड देत. आजार अडनड असेल तेव्हा हक्काने अंगावर पैसे मिळेत. 10 घरची माणसे जोडली गेली. तिने बबनला म्हटले, युनियनचा भरोसा नाही. चालता हात थांबवू नका. मी पैसा बचत करीन. मुलीचं लग्न, मुलांची शाळा, कपडे ते आता पगारात भागतंय. पण महागाईचा नेम नाही. 2 पैसे गाठी हवेत. नवऱ्याचा पगार चालू होताच मालू 2 भिशांतून पैसे भरू लागली. बचत खातेही उघडले. 2 वर्षांनी बोनसमधून चांगले कपडे, भांडी घेतली. 1 टपोरे सोन्याचे मंगळसूत्र केले. लग्न कार्यासाठी भारीची 2 लुगडी घेतली. अधूनमधून मुलांच्या सुटीत ती माहेरी जाई तेव्हा मोठेपणाने स्वतः खर्च करी. हौशीपूर्वी स्वतःच्या बचतीचा मोठेपणा येतोच तसे समाधान मालूला आले. ऐन 25शीत वाळणारे रापणारे शरीर तिला दिसले नाही. शाळांच्या सुट्यांत मुलांची कामे नसत तेव्हा ती बबनसह सिनेमा, फिरणे याला दी. 4 चवीचे प्रकार रांधी. कामांच्या दिवसात चटापटा यांत्रिक कामे केल्याचा वचपा शनिवार रविवार भरून काढे. त्यामुळे मुले व बबन चूप राहत. कामे सोडायचा विचार केला की मालू दचके. 15व्या वर्षी खोलीत नवा संसार सजवीत नटून बसणारी मालू तिला आता बनता येत नव्हते. जीवनाचा वेग व क्षणाच्या कामाचा रोख मिळणारा पैसा तिला आळसात बसू देत नव्हता. त्याहूनही तिचे मन खरे कबूल करी. या कामात मध्यान्हीचे ऊन लागते, पण सारा दिवस दलदल नि गटारे यांच्यामधले वास्तव्य टळते. झोपडीजवळची दुर्गंधी, कुबटपणा यापेक्षा वाऱ्यावर फिरणे बरे. मध्येच झाडांच्या सावलीत गप्पा माराव्यात अन उरला दिवस सिनेमातल्या सारख्या सुरेख ब्लॉक्समधून कंठावा. पंखे, रंगीत भिंती, फरशा, गालीचे, फ्रीजचे पाणी यात तिचा दिवस जाई. धुणी-भांडी करताना धो-धो पाण्याची मजा वाटे. तिला घरी रात्री 11ला पाणी नंबर लावून भरावे लागे. मग वर्षाला बोनसची प्रथा आली. कामवाल्या 1 महिन्याचा पगार बोनस घेऊ लागल्या. मालूने बोरमाळ केली. या ब्लॉक्समधले जीवन जणू तिचे झाले. मग मन लावून काम केल्याने घरवाल्या तिला त्यांच्या उंची साड्याचा जरा वापरून देत. त्यांच्या घरी पेट्या मिठाया आहेत. हिला सदरफळे, मिठाई, वानगी मिळे. रोज कुठेतरी खाणे होई. अनेकदा छान दुधाचा दाट चहा असे. घरी आता खाय प्यायला कमी नव्हते, तरी या उंच इमारतीतील वावर तिला सोडवत नसे. बबन परत नोकरीत स्थिरावला. घरची घडी बसल्याने सुखावला. पारव्यागत गर्दन फुगवून चाले. विडीचा धूर सोडत अस्मानात मान झटकी. केसांची बट उडवी. 4 पैसे असत तेव्हा थोडी झोकून पण येई. मग रात्री मालूला दिवा विझताच कडकडून मिठी मारी. हल्ली त्याला तिची कोपरे नि बरगड्या टोचत. गळ्याचे हाड हाताला लागे.
दातांना गालाचे हाड दुखे, त्याचा विरस होईल, तरी पण ती बायको होती हक्काची. मालू त्याच्या मिठीने कळवळे. मग ती त्याच्या कानांशी ओठ नेत म्हणे, गप्प राहावा जरा, मुलं मोठी झालीत, त्यांना घोरायला लागू घेत अन रोज रोज काय सोडावं लागलं नाही मला. 50शी नाही ना? नाही. पण कंबर दुखते, एवढा सोस नको. सुटीत मी नाही म्हणते, कोंबडी पण करून देते ना खायला. शिवाय रात्री पण दमानं घ्यावं. सारं आखून बेतून मालू ही कंपनीची गेटवरची घंटा नाही. ती वाजली की काम बंद, लंच सुरू. ती संपली की जेवण बंद, काम सुरू. गरजली की घरी पळा. आ हा जित्ता दे आहे, याला टाइम टेबल देऊ? अगं गरजणारा ढग नि पाऊस. अहो गप्पा. काय हे बोलणं? पोरांनी चुटमुटत ऐकलं तरी जरा दम खा. मध्यरात्र तरी. अखेर ती थकली. हाडांची मुळी त्याला दी. तो दुर्मुखच चालला. घरी धावत येण्याऐवजी चोरट्या सोशल क्लबात कधी जाई. बेवडा, पत्ते. एका सायंकाळी दमून मालू घरी आली. निमूट बाजी मोडत बसली. तोच पवारांची लता धावत आली नि हमसून रडू लागली. मालूनं चटकन तिला जवळ घेतली. तिच्या पाठीवर हात फिरवून म्हटले, काय झालं लतू? कुत्रा मागे लागला का भ्यालीस? दोन्ही कुत्रा 2 पायांचा. भ्याले तर इतकी. ती उसासू लागली. मला सांग कोण तो? कुठाय? थांब, त्याला चपलेनंच हाणते. तुझी कोडी काढलीन. हाणच की हाणच. टाळकं त्याचं. रस्त्यावर दिवे लागले नव्हते. अंधार पडला होता. वळणावर दूध केंद्राशी भेटला. कुठं चाललीस असे विचारीत शेजारून चालला. चुकून लागलासे दाखवत 4दा हाताला दंडाला लगटला. मग त्या झाडाखाली तर खांद्यावर हात टाकीत म्हणाला, लते, लई छान दिसायला लागलीस ग. आज तर अगदी चिकनीच दिसतेस. लताला सारे आठवले. ते बोलताच दचकूनच चपापून दूर झाली व भराभर चालू लागली. पण बबनने लांब डांगा टाकून तिचा दंड पकडून म्हटले, लते, सिनेमाला येतेस काय? बाल्कनीतून धावतो. चांगलं मस्त जेवून परतूया. मजा कर जरा. काका, भलतं काय बोलता? अगं, सिनेमाला चल म्हटलं ना. आता मी टीव्ही घेतोय या बोनसला. तुम्ही मुली शेजारचा टीव्ही बघायला जाता. आमचा टीव्ही बघशील ना? तसाच सिनेमा. छी, भलतंच. मी जाते. आई रागवेल. अगं निदान या क्लबात तरी ये. घडीभर पत्ते खेळ, नाहीतर थोडी पहिल्या धारेची दाखवतो. त्याने तिचे खांदे धरले. लता पळत सुटली. तिच्या घराअगोदर मालूचे घर होते. मालूच्या खांद्यावर डोके ठेवून रडत तिने सारे सांगितले. मालूने तिला चहा दिला, तोंड पुसले. मग म्हटले, लते, यांना मी चांगला धडा शिकवते, पण पुन्हा त्यांच्या वारेला थांबू नको. तेच का लते? सख्खा बाप नि भाऊ सोडून कुणाच पुरुषाजवळ क्षणाचे वर थांबू नये. तू आता वयात आलीस. जप बाई, लग्न होईतो जपून राहा. अब्रू दाखमोलाची असते. लताला तिने घरी पोचवले. मग ती घरी आली. बबन खाटेवर विडी ओढत होता. तो गुरकावून म्हणाला, अजून बेल वाटणं संपलं नाही. जेवण कधी वाढणार? तिने त्याला मुलांसह वाढले. मुलांनी जेवल्यावर पैसे देऊन म्हटले, आज बंडाच्या ऑफिसात कुली सिनेमा व्हिडिओवर लावलाय. जा दोघे, मी न्यायला येते. ते जाताच तिने दाराला कडी लावली. बबनला वाटले, ही आज खुशीने रंगात येणार वाटतं. तिने त्याच्या खाटेसमोर खुर्ची ओढून दबक्या स्वरात तीक्ष्ण शब्दात म्हटले, मी विचारेन त्याचे उत्तर द्या. बेवडा चढला असला तरी आरडाओरड करायचा नाही. केला तर कणीक टिंबावी तसा मार
आळीकर देतील. लताची खोड काढलीत. या काय कांगावा करते पोरटी एवढीशी पोर. जरा मस्करी केली तर चिडली. तिला मस्करी कळते. आजवर या घरी तरी स्वतःच्या घरासारखीच हक्काने आली, खेळली, खाल्ली, प्यायली. मग रस्त्यात तिच्या अंगचटीला जाऊन सिनेमा, पत्ते एकटीला नेऊन खेळायचे का सुचले? ती चालायला लागली तेव्हापासून इथे येते. मग आजच पापी. अगं चेष्टा ग. ती केवढी, मी केवढा, तेच भान विसरलात. अहो, आपली सुमी झाल्यापासून ती जास्तच बघडायची आपल्याकडे. सुमीला खेळवायची, शाळेत जाताना सांगून जाई, नवा कपडा दाखवायला येई, तिच्या खाऊमधला तुकडा आपल्या पोरांना देई. इथे खायची, प्यायची, कधी घरच्या घर राहायची. पण डोळ्यादेखत वाढली ही पोरगी. तिच्याबद्दल असे पाप तुमच्या मनी यावे? अगं, सुमीसारखी म्हणून तर लाडाने जवळ घेतली. मालूने आवाज चढवला. माजल्या पोराप्रमाणे वागून वरती ही भलावण करतो स्वतःची. याला आज सरळ करायला हवे, म्हणजे वेळीच सुधारेल. बबनराव लेकीसारखी आहे. पण लेक नव्हे, भाची, पुतणीसुद्धा वयात आल्यावर मांडीवर घेऊन पापे-मुके घेत नसतात. पोटची पोर पण 15 वर्षाची झाल्यावर बापाने सलगी टाकायची असते. सुमी 12 वर्षाची नि लती तिच्याहून मोठी 16ची आहे. पण पोरीसारखीच अजून अल्लड आहे. चुकता 16 वर्षाची म्हणूनच मोठी झाली. दुरूनच कौतुक करा. आता तर ती तुमच्या वाऱ्याला उभी राहणार नाही. तुम्ही विसरलात, मी लग्नात 15च वर्षाची होते. 17व्या वर्षी मला सुमा झाली. ती 17व्या वर्षी मला सुमी झाली नि 20व्यात प्रमोद. बबनने मनात मिटकी मारली. लग्नात मालू भली कोंबडी होती. लती तशीच दिसते. मोठा मोह झाला ह्या वाळवंटासारख्या रखरखीत बायकोमुळे. गुलाबजाम, गाभूळ चिंच दिसली की जीभ ओली होते. त्याला काय करणार? तो आवंडा गिळून गप्प बसला. मी लतीला समजावलं, धीर दिला. नाहीतर तिनं एव्हाना तिच्या आईबापाला सांगितलं असतं तर बाबू पवार कोयता घेऊनच आला असता. पवार मामीनं शिव्या देऊन अख्खी आळी गाजवली असती. तुमच्या मुलांसमोर काय अब्रू राहती मग? लती म्हणजे तुळस नको समजू. 10 पोरांबरोबर रस्त्यात गप्पा मारते, पिदी असते. मग तिचं ते वयच आहे. त्यातला एखादाच तिचा नवरा होईल. तुम्ही खोडी काढून फुका तिला चाळवू नका. तुम्ही काय नवरा होऊन तिचा जन्माचा पत्कर घेऊ शकणार नाही. बबन मनात खूप पुटपुटला नि गप्पगार जेवून झोपला. वेळ आली तशी त्याने मारून नेली. काही काळ तो चूप राहिला, कारण मालू त्याला बहुधा नाही म्हणत नसे. पण धडा शिकली होती. शिवाय तिने बाबूची दमदाटी केली. बाबू हा त्या झोपडपट्टीचा दादा. पूर्वी रामोशी गावाची रखवाली करीत तसा त्याचा दराराही त्या पट्ट्यात होता. चाळ कुणाशीही असो, झोपडी मालकीची असते. नसो भाडेकरू, चाळ मालकाला भाडे देत त्याच्यावर बाबूदादा सरचार्ज वसूल करी. तो द्यावाच लागे. मात्र वस्तीत बाहेरचा गुंड त्याच्यामुळे शिरकू शकत नसे. चोरी, अपघात, आजार यावेळी तो धावे. ॲम्ब्युलन्स, डॉक्टर यांची धावपळ करी. भांडणे मिटवी. या बाबूदादाला एकदा दुसऱ्या गुंडांनी सुरा मारला तेव्हा मालूनेच प्रथम जखमी बाबू पाहिला. तिने 4 मुलं बोलावून त्याला डॉक्टरकडे नेला. मग हॉस्पिटलात बाबू बरा होईतो मालूने त्याला डब्यातून जेवण पोचवले. राखी पुनवेला बाबूने मालूकडून राखी बांधून घेतली. या भागात आम्हाला दादा म्हणतात, पण माझी बहीण तू, तुझा भाऊ मी. कधी पण हाक घाल, धावत येईन. मालूला हा मोठा आधार वाटे. सज्जन सहानुभूती दाखवतात, पण संकट आले तर दारे लावून आड दडतात. वाईट झाल्यावर कळवळा दाखवतात, पण त्रास देणाऱ्याला निपटण्याचे काम बाबूच करील.
इथे बाबूला खबर गेली तर बबनचाच काटा काढावा लागेल म्हणून मालूने बाबूसकट साऱ्या गोष्टींचा नवऱ्याला दम भरला नि लताला चुचकारले. दिवाळीला सर्व घरून एका पगाराची बक्षिसी आली. ती जमवून मालूने खरेदी केली. यंदा माहेरी जायचे ठरवले. तिथे दिवाळी, भावाचा साखरपुडा आणि पुनवेनंतर त्याचे लग्न करूनच ती परतणार होती. बबन दिवाळी करून परतला. लग्नाला मात्र त्याला रजा नव्हती. सुट्टी खाऊन मालू परतली. तिच्यासोबत 2 मुलं होतीच, पण एक 25च्या आतली बाई पण होती. तरुणीच म्हणा. मालूचे छान चाललेले बघून कौतुक झाले. त्यात तिची आत्या तिला एकीकडे गाठून म्हणाली, माले, शहरात खपेल त्याचे पोट भरेल म्हणतात. हो, निदान हल्ली तरी कष्टाचे काम करणाऱ्याला भय नाही. मग माझी ती पुतणी सकू, तिला जरा अन्नाला लाव ना. मावशीच्या सांगण्याप्रमाणे सकूचे 16-17व्या वर्षीच लग्न झाले. तिचा नवरा घरांना रंग लावायची कंत्राटे घेई. त्याचवेळी त्याचा नव्या इमारतींशी संबंध जास्त येई. इमारत कामाचे मजूर, विशेषतः स्लॅबचे, सिमेंट कामाचे, पाट्या टाकायचे काम करणाऱ्या लमाण बाया यांच्याशी त्याची सलगी असे, पण ते कुणाला कळले नव्हते. सकू लग्न करून त्याच्या झोपडीत राहिली. खानमान्याने राहिली. दिसायला उजवी, नीटनेटकी, पण नवरा घरखर्चात पैसे धड द्यायचा नाही. प्यायचा घरी येई नाहीतर नाही. बायकोने विचारले तर दांडगटपणे मारायचा. सकूने वर्षभर अब्रूभयाने सोसले. पुढे तिला दिवस गेले. मग महारनी उपासमार सोसेना. माहेरी आली तर नवरा येईनाच. बाप नाही म्हणून आई दिरासह गेली तर त्यांना कळले. या माणसाचा एका लावणीशी बरेच काळ संबंध होता. ती रखेलीच जशी होती. काकाने समजावले, पण त्या बाईला सोडायला हा तयार होईना. अर, मग तिच्याशीच लग्न करायचं. माझ्या पोरीचं वाटोळं का करतोस? ती तडफडते. अजून तरी संसारात राहा. तिच्याशी लग्न करून कुळाची, जातीची बेइज्जत होते म्हणून जातवालीशी लग्न केलंय. ही पहिली आहे. हिला धरूनच राहणार. तिने कुंकवाची बाईल, घरातली लक्ष्मी म्हणून राहावं. अर, पैसा तिला. तू रंगणार हिच्याकडे. पोर झुरते, हाल होतात रे. ते सारे समजूनच राहायला हवं. पैका तिनं काम करून कमवावा. आता प्रसूतीला आलेली पोर कुठे कामं करणार? अखेर तिला माहेरीच मुलगा झाला. नवऱ्यानं धरून आणला. आता तरी त्या बाईला सोडून बायकोशी नीट नांदावे असे वचन माहेरचे मागू लागले. तो देईना. मग कष्ट करून स्वतःचे पोट भरायचे नि नवऱ्याच्या दारूच्या नशेत लाथा खायच्या. त्यापरी सकू माहेरी राहिली. आई मोलमजुरी करून पोर वाढवीन, तोच मला सुख देईल या आशेवर ती राबत होती. पण खेड्यात पैसा किती मिळणार? शहरात तिने भरपूर कामे करावी व पैसा साठवून एक झोपडीतली खोली घ्यावी, म्हणजे मुलगा मोठा झाल्यावर शिक्षणासाठी राहील व मोठा होईल असा हिशोब आत्याने मांडला. ती म्हणाली, आता 4 वर्षाचा पोरगा आहे. वर्षभर तू सकूला सांभाळ. कुठे दिसभराचे राहून जेवण काम भेटले तर तिथे ती राहील, पण तू हिला ने, आधार दे. कुळाचीच बारीक झोपडी केली की मी पोरगं पाठवते. तिथे शाळा करील तो. सकूची दया येऊन मालूने तिला आणले. प्रथम ती सकाळी तिच्यावर घरकामे सोपवी, दुपारी तिला घेऊन जाई. आपल्या ओळखीने हळूहळू 1-2 कामे दिली. असेच चालले की सकूचे बुक काढून ती झोपडीसाठी पैसे ठेवणार होती. सकू घरी आल्यापासून बबन अगदी आदर्श नवऱ्यागत वागत होता. वेळेवर घरी येणे, पगार सगळा घरी देणे, बाहेरून येताना फळे फरसाण असे आणणे. हल्ली त्याने गजरे पण 4 वेळी आणले. सकूने आपल्या दणकट केसांच्या मोठ्या अंबाड्यावर गजरा माळला.
की ती मराठी सिनेमाची नायिकाच भासे त्याला. हा, दुसऱ्याची बायको नेहमीच सरस वाटते पुरुषाला. सखू तर होतीच 22 काय 22 वय, 5 वर्षे स्वतंत्र माहेरी काढलेली, नवऱ्याची ताबेदारी, मारपीट नाही, कष्टांनी अधिकच फोफावेल असे वय. ती चांगलीच भरली होती. शहरात येताच अधिक उजळली. शहरी नोकझोक तिने 1-1.5 महिन्यातच उचलला. बरे, नवऱ्याने टाकली तरी ती सवाष्ण होती, त्यामुळे नीट दिसणे, नटणे तिला वर्ज नव्हते. तिचे कुरळे केस नि काजळ रेखलेले मोठे डोळे हे तर तिचे मोठेच आकर्षण. सावळेपणा, उजळ तजेलदार गाल नुसते चक्काकत, ओठ ओलसर नि दात स्वच्छ, बेताचेच मुख हासे. ती नि बबन खुळा होईल. सखूचा बांधापण नेमका हवा तसा पोचलेला. 4 घरची पातळे मिळतील म्हणून मालू 5वारी नेसे. अजून सखू 9वारीत होती. ते घट्ट सकच्छ तिला कांद्याच्या पापुद्र्यागत घट्ट बसे. तिचा डौल दाखवी. ती चाले पण ठुमकत. खेड्यात डोईवर हंडा गागर तोलीत चालायची सवय, त्यामुळे चाल पण डौलदार. बबन हेरीत होता. पाणी किती खोल आहे अजमावीत होता. मालू गाफील होती. सखू आश्रित आहे, अनाथ आहे या भरोशावर कामांतती घडली. सखूची घरात कामाला मदत होई म्हणून आनंदली. एका दुपारी कॉन्व्हेंट शाळा लवकर सुटल्यावर मुले इतर मित्रांच्या आयांबरोबर घरी आली. पाऊण तास वाचला तेव्हा घरी घासभर जेवून निवांत पडावं म्हणून मालू घरी आली. घराचे दार अर्धवट उघडे होते. मालू धारकन आत आली. सखू वाकून बादलीतून पाणी घेत होती नि बबन खाली वाकून तिच्या तोंडाजवळ तोंड नेऊन काय करत होता. मालूच्या तळपायातून मस्तकापर्यंत विजेचा लोळ गेला. बबन तिला पाहताच चपापून भिंतीशी गेला. विडी काढून शिलगावून दूर फेकू लागला. सखू तांब्या भरून ओट्यावर ठेवून दूर झाली. तुम्ही आता कसे घरी आलात? मालूने नवऱ्याला विचारले. तू कशी मध्येच? तो अडखळत म्हणाला. तुमचा विरह झाला. तिने स्वर जहरी केला. कसला? अगं, तो पुढारी मेला म्हणून शाळा सोडल्या तसा कारखाना पण झपकन बंद केला आणि घरी पाठवले. डबा इथेच खाल्ला. सखू, तो घासते तोच उंदीर धावला म्हणून मी पुढे होऊन मारायला गेलो. मालू बोलली नाही. बोलण्यात अर्थ नव्हता. सखू आल्यापासून बबन एखाद्या माजावर आलेल्या खोडागत फुरफुरत होता. मालूला परोपकाराच्या मोठेपणात ते लक्षात आले नाही. ती विचारात गढली. 8 दिवसांनी बबनची सुट्टी होती. मालू म्हणाली, आज जोशीबाईकडे सत्यनारायण आहे. सायंकाळी मला मदतीला बोलावलंय. मी तिकडेच जेवून येईन. सखू, तू जेवणाचं बघशील? हो. आई, आम्ही कर्मा बघायला जाऊ. दादाच्या केंद्रावर व्हिडिओ आणलाय. मावशीने भाचीला जवखाऊ घातले. तिला गजरा, खण, नारळ, बांगड्या देववल्या. ओटी भरून दिली. तिने मुलांना पैसे दिले. तिच्या झोपडीपासून बऱ्याच अंतरावर भक्ती इमारत होती. तिच्या 9व्या मजल्यावर मालकिणीला मालू म्हणाली, मी आज टीव्ही पाहायला थांबू? त्यात माझा गाववाला दिसणार आहे. बैस बापडी, मी बाल्कनीतून बघेन. अंधाराचाच बसू दे मला. बरं. मालूचे लक्ष टीव्हीत नव्हतेच. तिथून तिची झोपडी, पुढले दार नीट दिसते हे मालूने बघून ठेवले होते. ती टेहाळणी करत उभी होती. बाई कामात होत्या. साहेब वाचत होते. मुले बाहेर पडली. बबन दारात उभा असावा. विडीचा आगीचा ठिपका दिसला. मग खोलीत अंधारच झाला. दार बंद झाले का कळेना. 9 वाजत होते. मालू बाईंना सांगून निघाली. नागिनीच्या वेगाने घराकडे आली.
अंग चोरून दाराबाहेर बाजूला बाहेर झुडपा आड लपली. आतून कुजबुज खसखस ऐकू येत होती. मालूने त्या 5-10 मिनिटातच चिंतेचे चटके अनुभवले. तिने बाईची बॅटरी आणली होती. तमाशा करायचा तर बाबूला आणले असते, पण मुलांना लाज वाटली असती. तिने बॅटरीचा झोत सोडला. खैर, दार ढकलले होते. तिने लाथ मारून आत प्रकाश फिरवला. सखू भिंतीकडेला रेललेली, बबन शेजारी कल्लेला. ती धडपडत होती. उठली. मी शिव्यांची लाखोली वाहू का हिला थोबाडू? जीजी, मी अजून काही केलं नाही. बघ, माझा कासोटा घट्ट आहे. भाऊजींनी मला आज बाटवलं असतं बघ. मी निराधार काय करणार होते? दोघं चोर आहात. तू एकटी राहायला कबूल कशी झालीस? तेव्हाच मला संशय आला. बबनराव, तुमची भूक सहदा सर्व काळ सगळ्या वयात वखवकलेली कशी? माले, मी नर आहे, मर्द आहे. मर्दाला पूर्वी सोबतीला 2 बायका लग्नाच्या 2 ठेवलेल्या मिळत कायद्यानं. अहो मर्द, पुन्हा 10-20 महिने संप झाला नि पोट खपाटीला गेलं की मग मर्दाई दाखवा. सखू, उचल तुझी पिशवी. हो, मी हिची सोय लावूनच येईन. उद्या किंवा परवा पण. मुलं सांभाळा. रजा घेऊन घरात राहा. मालूने आपली छोटी पिशवी उचलली. त्यात 3 घरचा रोकडा पगार होता. दोघी स्टेशनवर आल्या. मालू सखूसह घाटकोपरला आपल्या वृद्ध मावशीकडे गेली. तुला आता गावीच धाडणार होते, पण तुला पोटाला लावीन म्हटलं ते पुरं करते. मावशीजवळ राहा, धड राहा. वाटलंच शरीर ऐकेना झालं तर गोत पंचायतीकडून काडीमोड घेऊन दुसरा नवरा कर, पण ज्या ताटात जेवलीस त्यात थुंकू नको. तिने तिला आपला बेत समजावला. सखूला मानणे वागत होते. आत्याच्या गावी परतली तर अब्रूच जाणार होती. मावशीने थकल्या हातांनी तिला जेवू घातले. रात्री दोघांनी हितगुज केले. मावशीचे एकही मूल जगले नाही. नवरा गेला. त्याचे पेन्शन व ही झोपडी होती. सखूने मावशीच्याच जागेत राहून तिला सांभाळायचे. म्हातारपणी सेवा करायची. मग तिच्या पश्चात ही झोपडी वास्तू सखूचीच. दुसरे दिवशी हे सांगितल्यावर सखूने रुकार दिला. मालूचे पाय धरून म्हटले, मी नीट राहीन. मावशीने भाचीला खाऊ जेवू घातले. तिला गजरा, खण, नारळ, बांगड्या देववल्या. ओटी भरून दिली सखूच्या हाती. मावशीच्या पाया पडून मालू परतली. हिरवा चुडा, खण, गजरा, विडा, काजळ अशी सौभाग्यलेणी घातलेली मालू म्हणत होती, या सौभाग्याचा अभिमान धरू की खंत करू? ज्या संसारासाठी राबले, क्लेश झाले, त्याचे बक्षीस काय? नवऱ्याची बेईमानी? हा सदा उपभोगाचा भुकेला. या हिरव्या चुड्यासाठी, कपाळभर कुंकवासाठी आपण मात्र जितेपणी चितेसारखे चटके खात संसार सावरायचा. स्टेशन आले. मालू घराकडे निघाली. यंत्रातून सुटलेला स्क्रू परत तिथेच बसवावा लागतो, तसंच संसारयंत्र सुरक्षित चालेल ना, ती जिम्मेदारी बायकोचीच. कथा समाप्त.